वाचलंच आज तू, कारण की तू भस्म घातलं होतं डोक्यावरती, त्याच्यामुळे तू वाचलंस. जर रात्री जेवण वगैरे करून बसलेलो, बाहेर अंगणात वगैरे बसलेलो सगळेच, तर असं बोलता बोलता आजोबा आणि आजोबाचा भाऊ आजूबाजूला बसलेले. आमचं ते कसं नारळाचा बाग जास्त आहे कर्नाटकला, शिवमोगा म्हणून प्लेस आहे. तिकडनं एक 4 ते 5 किलोमीटर पुढे आमचा बाग आहे. तर तिथे आजूबाजूला खूप सारे इन्सिडेंट झालेले आहेत, जे सोल जे बोलतात आत्मा वगैरे ते भटकतात वगैरे. आजोबाचा मोठा भाऊ जे होते त्यांनी सगळ्या रात्री झोपायच्या आधी आजोबांना सांगितलं होतं की आपण एक काम करूया, सकाळी रात्रीचा 10-11 नंतर वगैरे पाणी झाडांना टाकायला जाऊया म्हणून. आणि आजोबाचा भाऊ जे होते ते घराच्या आतमध्ये झोपायचं आणि आम्ही सगळं बाहेर झोपायचो. 12चा अराऊंड वगैरे जो भूत जवळच राहायचं, म्हणजे ते भटकायचं. तर तिने ऐकलेलं होतं. तर आजोबाचा मोठ्या भावाचा पूर्ण वेश धरून आजोबाने येऊन उठवलं आणि उठवलं, बोललं की चल जायचं आपल्याला. मोठ्या भावाच्या रूपामध्ये आलं. मग ते निघून बाहेर आल्यावर मग ते तसं त्यांच्यासोबत गेले बागेत आणि पाणी ओढून टाकायला लागले विहिरीतलं. हां, ते आजोबा कसं होतं की निघताना आहे ना, डोक्यावरती म्हणजे माथेवरती असं विभूती लावून जायचे, कारण की ते भूताला ते भीती वाटतं, ते डायरेक्ट टच करतात नाही. आणि त्याचा भूताकडे एकच पावर होतं की ते पाणी मारून ते क्लीन करायचं. तर ते पाणी फेकताना डोक्यावरती नुसतं फेकायचं. पण ते लकी असं होतं की जेवढं ते पाणी टाकलं ना डोक्यावरती, तर ते अजून हे स्ट्रॉंग होत गेलं, म्हणजे जे आपण जेलसारखं बोलतो तसं चिपकत गेलं आणि त्यामुळे ते निघत नव्हतं. तर भूतानी काय केलं, डायरेक्ट ते तलावामध्ये उडी मारायच्या आधी आजोबांना सांगितलं की वाचलंच आज तू, कारण की तू भस्म घातलं होतंस डोक्यावरती, त्याच्यामुळे तू वाचलंस. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.